नागपूर जिल्ह्यात काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सावनेर विधानसभा मतदारसंघातले जवळपास 100पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी प्रवेश जो आहे तो या ठिकाणी भाजपात केलेला आहे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होतोय। सर, मोठ्या संख्येने काँग्रेसचे लोक भाजपात येत आहे, पक्षप्रवेश होत आहे। खापामध्ये सावनेर विधानसभेमध्ये माननीय जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारेजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि पाटणसोंगी जे सुनील केदार साहेबांचं गृहगाव आहे येथील अनेक कार्यकर्ते आज भाजपमध्ये आले आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केला आहे। एक 400-500 कार्यकर्त्यांनी आज पक्षप्रवेश केला आहे। मी सर्वांचं भाजपमध्ये अभिनंदन करतो। गेल्या काही दिवसात काँग्रेसमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे, मोठ्या प्रमाणात पक्ष सोडत आहे नेते। विसंवाद आहे काँग्रेसमध्ये। कार्यकर्त्याला कोणी नेता भेटायला तयार नाही, कार्यकर्त्याचे कोणी प्रश्न ऐकून घ्यायला तयार नाही आणि कुणाकडे जावे समजत नाही। नेत्यामध्ये आपसात वाद चालू आहे। काँग्रेस पक्षाचे नेतेच मीडियामध्ये बोलतात आहे की या ठिकाणी एक कल्ली राजकारण चालू आहे आणि त्यामुळं कार्यकर्त्यांनी जायचं कुठं तर भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी आमची सर्व कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारी पार्टी आहे आणि त्यामुळे माननीय नितीनजी असतील, देवेंद्रजी असतील, मी नागपूरमध्ये आहे, त्यांचा विश्वास आहे की आम्ही सर्व लोक त्यांना मदत करू। मित्र पक्षांचे याला प्रवेश देणार नाही, आता काँग्रेसचे आले तर तुम्ही स्वागत करताय। मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्यांना फोन करून सांगतो नेत्यांना की हे यांना सांभाळा वगैरे, किंवा कार्यकर्त्यांना सांगतोच आम्ही की तुम्ही एकनाथजीकडे भेटा किंवा अजितदादाकडे भेटा, पण शेवटी त्यांची इच्छा असते की बाबा नाही आम्हाला भाजपमध्ये यायचं आहे तर मग त्यावेळी येतात भाजपमध्ये। पण निवडणुकीच्या काळात मात्र काही आमच्याकडे तिकीट मिळालं नाही म्हणून एकनाथजीकडे जातात, एकनाथजीकडनं मग आमच्याकडे येतात, आमच्याकडे अजित पवारजीकडे जातात। आता माझ्या कामठी विधानसभेत किमान 10 तरी कार्यकर्ते नेते असे आहेत ज्यांनी एकनाथजीकडे पक्षप्रवेश केला आहे, त्यामुळे त्यांनी धनुष्यबाणची तिकीट घेतली। आमच्या महाजुल्यामध्ये 4 नेते असे आहेत ज्यांनी एकनाथजीकडे गेले आहेत, त्यामुळे जिथे मी राहतो तिकडेच गेले आहेत। त्यामुळं ज्यांना तिकीट मिळालं नाही 8-8, 10-10 वर्ष वेटिंगवर आहे, त्यामुळं आमच्या महायुतीमध्ये याचा काही खूप त्रास होतो आहे, आमचे मतभेद मनभेद वाढतं असं काही नाही आहे। छोट्या लेवलला, नगरपालिका लेवलला, जिल्हा परिषद लेवलला काही पक्षप्रवेश इकडं तिकडं होतात आहे। तुमच्याकडचे शिंदेकडे गेले, तुम्ही नाराज झाले का? नाराज नाही मी, ते आले होते भेटायला मला, तर ते म्हणले की आम्ही धनुष्यबाण लढतो, पण धनुष्यबाण लढा, तर मी त्यांना काय कसं रोखणार आणि त्यामुळं त्यांना म्हटलं धनुष्यबाणकडे जायचं आहे, धनुष्यबाणकडे गेले, महायुतीमध्ये गेले आहे, त्यामुळं फार काही नाराजी व्यक्त केली नाही। त्यांच्याशी मी बोललो, ते मला आज भेटायला आले होते, पण त्यांनी सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये आहोत। शेवटचा प्रश्न, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय निकाल अपेक्षित आहे? नाही, आमची महायुती देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा आणि आमची महायुती हे 2/3 बहुमताने 51% मतं घेऊन जिंकेल। धन्यवाद। हे होते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। एकूणच 51% मतांसहित महायुती जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।